राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डे पाटणकरमध्ये शेतात काम करणाऱ्या सोनाबाई मारुती पाटील आणि चक्रेश्वरवाडीमधील मंगल तुकाराम नरके या दोन महिलांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती। एलसीबीने या चोऱ्यांचा समांतर तपास सुरू केला। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देत तपास पथक नेमत या चोरींचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू केला। या तपासादरम्यान चक्रेश्वरवाडीतील नामदेव पाटील याच्याकडे संशयाची सुई फिरली। तो लक्षतीर्थ वसाहत परिसरातील आयडियल कॉलनीमध्ये फिरत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती। पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडलं। सुरुवातीला नामदेव पाटील यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चोरीची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 9 तोळे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा सुमारे 9.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला।